हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आत्ता वाजलेले आहेत 4 आणि दुपारच्या वेळेसलाच आता आम्ही निघलो आहोत प्रवासाला. तर आजची गंमत अशी आहे, अगदी एका दगडात 2 पक्षी मारण्यासारखी. तर झालं असं की मुलीचा पेपर जे आहे तर उद्याच्याला पेपर आहे आणि मग म्हटलं तिकडंच पेपर आहे तर पेपर देखील होईल आणि शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन देखील होईल, म्हणून मग जी आहे तर आम्ही लवकरच निघलो. म्हणजे पेपर आहे दुसऱ्या दिवशीचा, परंतु फर्स्ट बॅच असल्यामुळे पेपर जे आहे तर 7:30लाच आतमध्ये घेतील आणि 9 वाजता पेपर चालू होणार आहे. त्यामुळे मग एवढ्या पहाटेच लगेच जाण्यापेक्षा म्हटलं चला आता आदल्या दिवशीच जाऊया. कारण काय होतं ना, फर्स्ट बॅच असली की आणि एवढं पहाटे जर प्रवास करायचं म्हटलं की सध्याला आहे रस्त्याचं बांधकाम चालू आणि 2 जी रस्ते असतात तर कधी खालच्या रस्त्याचं बांधकाम चालू आहे तर कुठे कुठे वरच्या रस्त्याचं बांधकाम चालू आहे. तर मग एवढं जर सकाळी सकाळी आपण गेलो तर मग आपल्याला काही व्यवस्थित म्हणजे दिसायला देखील प्रॉब्लेम होतो, मग जमणार नाही प्रवास व्यवस्थित. त्यामुळे मग आम्ही आदल्या दिवशीच निघलो, कारण उजेडाचं कसं असतं, दिसतं अगदी व्यवस्थित आणि आपल्याला कळतं देखील. मग बाकीच्या पण गाड्या चालत असतात तर बरोबर मग आपल्याला रस्ता देखील सापडून जातो. त्यामुळं मग आम्ही आदल्या दिवशीच जे आहे तर फौजी साहेब आले ड्युटीवरून आणि मग ड्युटीवरून आल्याच्या नंतरून लगेच जेवण वगैरे केले आणि मग आम्ही निघलो प्रवासाला. तर मग दुपारचे 4 वाजले होते आणि तिथे जी जाईपर्यंत आहे तर मग आम्हाला चांगले 6-6:30 झाले होते. परंतु आणि असं ऊन पडलं होतं ना, तरी पण चला म्हटलं आता काही नाही. आणि एका साईडला सूर्य कल्ल्याला असल्यामुळे ऊन देखील एका साईडनं भरपूर लागत होतं. पण काही हरकत नाही, 6-6:30 वाजता जे आहे तर मग आम्ही पोहोचलो शिर्डीमध्ये. आणि मग 6 वाजताच पोहोचलो. नंतरून मग शिर्डीजवळ आल्याच्या नंतरून मग लगेच आम्ही अगोदरच गेस्ट रूम वगैरे बुक करून ठेवलेल्या होत्या. तर मग त्या दादांना फोन वगैरे केला आणि फोनवरती कॉन्टॅक्ट करून मग आम्ही सीधा अगोदर रूमवरतीच चालल्या गेलो. कारण म्हटलं कसं की आता अगोदर जे आहे तर फ्रेश वगैरे होऊया आणि नंतरूनच मग आपण साईबाबांचे दर्शन घ्यायला येऊ. तर मग आम्ही तिथं पोहोचल्याच्या नंतरून फौजे साहेबांनी जी आहे तर गाडी पार्क केली आणि मग आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्याच्या नंतरून त्यांनी पाणी वगैरे दिलं प्यायला. मग आम्ही जे आहे तर रूमची चावी वगैरे घेतली, आमची एंट्री वगैरे केली तिथं. आणि मग नंतरून जे आहे तर दिवसभराचा जे थकवा आलेला होता तर म्हटलं चला आता फ्रेश होऊ आणि दर्शनासाठी देखील जायचं होतं. तर मग आता प्रश्न पडला होता की आजचा तर गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी जे आहे तर साईबाबाला भरपूर अशी गर्दी असते. म्हटलं आता कितीक वेळ लागतोय कितीक नाही माहिती नाही, परंतु काही नाही. ते दुसरे फौजी दादा देखील होते ना, तर ते म्हटले काही टेन्शन घेऊ नका की फक्त 1 तासामध्ये आपलं दर्शन होऊन जाईल. तर मग आम्ही चावी वगैरे घेतली आणि निघलो रूमकडे. तर आता रूमकडे जाताना प्रश्न पडला होता की आता रूम कशी नाही, ते सर्व काही असेल का असं. परंतु काही नाही, अगदी सर्व काही सुविधा होत्या, अगदी मस्त रूम भेटला. सर्व काही आपल्याला काहीही अडचण येणार नाही, अगदी असं होतं. तर मग आम्ही आल्याच्या नंतरून अगदी व्यवस्थित फ्रेश वगैरे झालो आणि मग आम्हाला जवळपास दर्शनाला जे निघायला आहे तर पूर्णपणे म्हणजे 7 वाजले होते, 7-7:15 झाले होते तिथून निघायला. चांगलंय.
पार्किंग केलेली गाडी तुम्ही इकडूनच आहे लगेच, आपण लास्टमध्ये आलो ना इकडे. बॅग वगैरे बॅग वगैरे आणून बॅग त्यांना अगोदर आता ते आले ना विचारा त्यांना. ते व्ही गार्ड ते हे असन राउटर असन, ते नाही तर वाटलं तर वायफाय राउटर असन होऊ शकतं. चला तर आता आम्ही रूमवरती येऊन तयार वगैरे झालो इथं आणि तयार वगैरे होऊन आता आम्ही निघणार आहेत दर्शनासाठी. आता दर्शनाला जवळ आहे ना, तर 1.5 ते 2 तास लागतीलच, कारण तिथे गर्दी वगैरे भरपूर असेल, त्यामुळे मग थोडंसं असं म्हणजे टाईम तर लागणारच आहे. पाहूया आता, फौजी साहेब गेले तिकडं दुसऱ्या त्यांच्या दोस्तांना भेटायला, तर मग डायरेक्ट दर्शन करतायत की काही वेळ लागणार आहे, तर पाहूया मग. चला तर मग भेटूया परत. तर मग दर्शनाला जायला जे आहे तर आम्हाला 7, 7:15 वाजले होते रूमवरतूनच निघायला. तर मग 7, 7:15 वाजता आम्ही निघलो दर्शनासाठी. तर ते फौजी दादा देखील दुसरे आमच्यासोबतच येणार होते, कारण हे म्हटले आमची गाडी घेतोत, परंतु ते म्हटले नाही तुमची गाडी राहू द्या, आपण इथली जी गाडी आहे तर हीच घ्यायची आहे म्हणून. तर मग त्यांनीच त्यांची गाडी घेतली आणि मग मंदिराकडे आम्ही निघालो. कारण कसं आहे म्हटले तिथं जे आहे तर गाडी नेऊन उपयोग नाही, कारण तिथे पार्किंगलाच 200-250 रुपये द्यावे लागतील, आणि ही जी गाडी आहे तर तुम्हाला आम्ही सोडून आणि लाईनला लावून देतो आणि मग आम्ही रिटर्न येतो म्हणून. तर अवघ्या 6 ते 7 मिनिटामध्ये आम्ही गाडीने जे आहे तर तिथे पोहोचलो. तर साईडने तुम्ही पाहू शकता, अगदी मंदिराचं ठिकाण असतं ना त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला अगदी खूप छान वाटतं, अगदी प्रसन्न वाटतं आणि एकदम शांत शीतल वातावरण. कोणतंही म्हणजे दर्शन घ्यायचं असो किंवा काही जरी म्हटलं ना, तर संध्याकाळच्या वेळेला एकदम मतलब उन्हाळ्याच्या दिवसात तरी बरं पडतं, कारण दिवसाच्याला आहे ना तर दिवसाच्याला बिलकुल नको होती ह्या उन्हामुळं, आणि गरमी पण तितकीच असते. तर मग पोहोचल्याच्या नंतरून जे आहे तर त्यांनी आम्हाला तिथे लाईनला लावून दिलं. त्याच्या अगोदर थोडेसे आम्ही काय केले, तिथे थोडासा प्रसाद घेतला आणि फुलं वगैरे घेतली, कारण आम्ही पाठीमागच्या वेळेस आलो होतो तर तेव्हा प्रसाद वगैरे आम्ही नेला होता आतमध्ये. पण ह्यावेळेस जे आहे तर आम्ही प्रसाद तर घेतला, परंतु आतमध्ये नेऊन काही दिला नाही, तर तिथंच गेटवरती मग आम्ही ठेवला होता. फक्त फुलं वगैरे नेले आणि मोबाईल वगैरे सर्व काही वस्तू जी आहेत तर आम्ही तिथेच बाहेरच गोळा केल्या, आणि मग सर्व काही वस्तू बाहेर गोळा केल्याच्या नंतरून मग आम्ही आतमध्ये गेलो. असं वाटलं भरपूर वेळ लागेल आता दर्शनासाठी, परंतु काही नाही, ते फौजी दादांनी अगदी VIP लाईनमध्ये लावून दिलं. मग काय अवघ्या 1 तासामध्येच आमचं दर्शन झालं, आणि दर्शन झाल्याच्या नंतरून ते म्हटले होते की आम्हाला परत फोन करा, आम्ही घ्यायला येऊ. परंतु मग यांना काय बरं वाटलं नाही त्यांना त्रास द्यायला, की हे म्हटले चल आता आपणच म्हणे तिथपर्यंत प्रसादालयापर्यंत जी आहे तर 10-10 रुपये देऊन जाऊया. तर मग कारण काय होतं की त्यांना बोलवायचं तिकडनं, परत आपण मग इकडून बसून जायचं, त्यापेक्षा जे आहे तर आपणच चालल्या जाऊ. आणि मग आम्ही दर्शन करून बाहेर निघल्याच्या नंतरून जे आहे तर इथे गेटवरतीच प्रसाद जो ठेवला होता त्या दुसऱ्या फौजी दादांपाशी, तर मग त्यांच्याकडून मग तो रिटर्न घ्यायला लागले. तर आमचं पॅकेट तर आम्हाला दिलंच, परंतु अजून एक्स्ट्रा 2 पॅकेट त्यांनी देऊन टाकले. म्हटलं आमचे एवढे नव्हते, म्हटलं आमचं फक्त 1च पॅकेट आहे, तरी ते म्हटले घेऊन जा, काही हरकत नाही. कारण काय होतं, आपण प्रसाद घेतो आणि ते गेटवरती मग तिथं राहिला ना की परत रिटर्न कोणी मग येत नाही, तिकडनं जिकडून एक्झिट आहे तिकडूनच बाहेर पडल्या जातात. तर मग तसंच मग प्रसाद वगैरे घेतला, तो बॅगमध्ये टाकला, आणि त्यानंतरून जे आहे तर मग आम्हाला प्रसादालयामध्ये जायचं होतं, कारण तिथला प्रसाद आम्हाला घ्यायचा होता. कारण पाठीमागच्या वेळेस जे आलतो ना तर त्यावेळेस आम्ही असं म्हणजे बाहेरच जेवण केलं होतं, परंतु माझी भरपूर इच्छा होती, ह्यावेळेस मी यांना बोलूनच ठेवलं होतं की त्या प्रसादालयामध्ये आपल्याला जायचं आहे प्रसाद घ्यायला म्हणून. तर मग आम्ही काय केलं, त्यांना न बोलवता डायरेक्ट रिक्षामध्ये 10-10 रुपये देऊन जे आहे तर प्रसादालयापर्यंत पोहोचलो. कारण प्रसादालयापासून जे आहे ना तर गेस्ट रूमचं काय मग फक्त अवघे 3 ते 4 मिनिटात चालत जाण्यासाठी असा रस्ता आहे. मग
आम्ही प्रसादालयामध्ये गेलो आणि तिथे सांगितलं होतं की बाबा वरती जी आहे तर आपण पेड करून जी आहे तर प्रसाद भेटतो आणि खाली जी आहे तर विदाऊट पेचं आहे. तर मग आम्ही वरती चालल्या गेलो होतो, परंतु वरती गेल्याच्या नंतर तिथे एक दादा भेटले. त्यांनी सांगितलं की खाली तुम्हाला टोकन घ्यावं लागेल आणि यांच्या पायाला लागल्या कारणामुळे आहे ना परत वरती आणि खालती करण्यापेक्षा मग ते म्हटले की चला आता आपण खालीच प्रसाद घेऊ. आता खालून परत टोकन घ्यायचं आणि परत वरती जायचं. आणि त्यामध्ये परत तेव्हाचे दादा काय बोलले, खाली पण तोच प्रसाद आहे, वरती देखील तोच प्रसाद आहे, फरक फक्त एवढाच आहे की वरती जर जेवाल तर तुम्हाला थोडंसं पापड वगैरे एक्स्ट्रा भेटेल. मग हे म्हटले काही पापड वगैरे काही नको, आता खालीच बसूया आणि खालीच जेवण करूया. आणि मग आम्ही गेलो खालच्याच प्रसादालयामध्ये आणि खालच्या प्रसादालयामध्येच प्रसाद घेतला. तर खूप छान असा प्रसाद लागला. म्हणजे आम्हाला असं वाटलं नाही की आमचं पोट काही अधुरं राहिलंय म्हणून. खूप अगदी पोट भरून जेवण केलं. आणि प्रसादालयापासून जे आहे तर 3 ते 4 मिनिटाच्या अंतरावरतीच मग गेस्ट रूम होतं. तर तिथून आम्ही वॉकिंग करत करत मग गेस्ट रूमवरती आलो. तर मग आता वाजले आहेत 6:30 आणि 6:30 वाजता जे आहेत तर आम्ही सर्व तयार झालो होतं. कारण 7 वाजता जे आहेत 7:30 वाजता तर एंट्री आहे आणि मग 9 वाजता पेपर चालू होणार आहे. त्यामुळं मग आम्ही घरून जे आहे तर म्हणजे गेस्ट हाऊसमधून जे आहे तर 7 वाजता आम्ही निघणार आहोत. तर पाहूया मग आता किती वाजता तिथं पोहोचतोय ती. कारण शिर्डीवरून जे आहे तर पेपरचं जे ठिकाण आहे तर ते अवघे 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. त्यामुळे मग 7 वाजता जरी निघलो तरी देखील आम्ही अगदी व्यवस्थित टायमापर्यंत 7:30 वाजेपर्यंत पोहोचू. तर पहा सकाळच्या वेळेला जे आहे ना तर बाहेर किती छान असं वातावरण होतं. अगदी खूपच मस्त वाटलं. पहा अगदी छोटीशी जागा आहे ओपन स्पेस बीचमध्ये. म्हणजे साईडनी जी आहे तर बांधकाम आहे आणि मध्ये जे आहे तर थोडंसं ओपन स्पेस असल्यासारखं आहे. पण त्यामध्येच अगदी किती छान झाड आणि झाडं, फुलाचे झाडं वगैरे खूपच छान लावलेलं आहे पहा. आणि अगदी त्याला पाहून जे आहे तर अगदी मन प्रसन्न होतं. तर इथे जे आहे तर काही सस्याचे देखील पिल्लं येतं आणि ससे वगैरे. तर ह्या झाडाला पाक किती छानपैकी असं पक्ष्यांसाठी ते टायरचं बांधून बिंदून ठेवलेलं आहे. आणि अगदी चाफ्याचं झाड असल्यामुळं ना अगदी फुलं देखील पडतायत खाली आणि अगदी गर्द म्हणजे सावली देखील आहे पहा त्याची. तर खूपच छान वातावरण वाटलं. आणि मग थोडंसं तिथे जे आहे तर आम्ही फिरून वगैरे पाहिलं. एक आम्ही कमीत कमी तिथे 10-15 मिनटं जे आहे तर टाईम थोडासा स्पेंड केला. आणि मग त्यानंतरून जे आहे तर मग आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्याच्या नंतरून मग थोडंसं जे आहे तर ते फौजीदादा आहेत दुसरे तर त्यांची फॉलिन झाली होती. तर मग तोपर्यंत थोडा वेळ थांबलो. तर पाय इथे जे आहे तर साईबाबाची जी मूर्ती आहे ना तर खूपच मस्त आणि खूप मोठी आहे पा. तर सकाळ संध्याकाळ तिथे जे दिवा आहे तर कंटिन्यू चालतो आणि आरती देखील होते. तर मग तिथे अगदी थोडासा टाईम स्पेंड केल्याच्या नंतरून मग आम्ही निघलो, बाहेर पडलो त्या फौजीदादांना भेटून वगैरे. आणि आता आम्ही निघलो इथं पेपरच्या ठिकाणी म्हणजे कोपरगावला पेपर होता. तर मग आम्ही आता तिकडे निघलो होतो. तर मग आता काय पेपरला जायचं आणि पेपरला गेल्याच्या नंतरून पेपर सुटणार आहे 12-12:30 वाजता. पेपर सुटल्याच्या नंतरून परत जे आहे तर मग जायचं शिर्डी टू नगर. तर मग आता सध्याला जे आहे तर आम्ही कॉलेजमध्ये निघलो होतो आणि 7:30ला एंट्री होणार होती आणि 12ला पेपर सुटणार होता. तर आता 12-12:30ला बाहेर आल्याच्या नंतरून परत आम्ही निघणार आमच्या गावाला म्हणजे नगरला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.